बारामती तालुक्यातील अष्टविनायक स्थान असलेल्या मोरगाव परिसरात वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केले. येथे वीज वितरण कंपनीच्या दारात टाळ मृदुंगाचा गजर करत ग्राहकांनी आपला निषेध व्यक्त केला. मोरगाव येथे आज झालेल्या या आंदोलनात महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. वारकरी संत परंपरेनुसार भजन व टाळ मृदुंगाचा गजर करून नागरिकांनी आपला निषेध नोंदवला. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात वारंवार वीज खंडित होत असल्याने याचा फटका दैनंदिन जीवनावर होत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत असून महिलांना घरगुती कामांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील ठराविक भागात संध्याकाळनंतर अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे सिंगल फेज गावठाण फीडरवरून नियमित वीज पुरवठा सुरू करण्याची प्रमुख मागणी केली आहे. मात्र वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तालुक्याच्या पश्चिम जिरायती भागात गेल्या अनेक दिवसापासून अनेक गावात विद्युत पुरवठ्याची समस्या कायम आहे. या पार्श्वभूमीवर आज आपण पाहत असाल तर मोरगाव या ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर गांधीगिरी मार्गाने काही ग्रामस्थांनी आज आंदोलन सुरू केलेलं आहे. या ठिकाणी भजन म्हणून या ठिकाणचा रोष या वितरण कंपनीच्या संदर्भात हे व्यक्त करतायत. पाटीलबाव मळा परिसरातील हे ग्रामस्थ महिला भगिनी या ठिकाणी आहेत. यांच्या काय समस्या आहेत आपण समजून घेऊ. महाराज काय सांगाल आणि काय आज आंदोलन? 1.5 महिना झाला आमच्या इथं संध्याकाळी 6 ते 10 पर्यंत लोडशेडिंग आहे. त्यामुळे मुलांचं अभ्यासाची सोय होत नाही. त्यामुळे आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे. एकूणच वेगवेगळ्या पद्धतीने हे आंदोलन केले जातं. आज तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने समाजाला आदर्श घालून हे देता. पहिला मशीन हे म्हणजे मी शांती रूपाने आम्ही करत आहोत. नंतरचं आंदोलन तीव्र होईल. मी आता पहिले सांगतो, हे आंदोलन हे म्हणजे शांतपणे हे म्हणजे वारकरी संप्रदायाचं आंदोलन आहे, शांतपणाचं आंदोलन आहे. परतचं आंदोलन हे महाभयंकर आंदोलन होईल. मी आता सांगतो. या ठिकाणी विद्युत पुरवठ्याची गेल्या अनेक दिवसापासूनची समस्या आहे. ठेकेदार आणि वीज वितरण कंपनी यांच्यातील एकसंगता नसल्यामुळे हा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा असंच या भागातील ग्रामस्थांची मागणी आहे. NTV न्यूजसाठी मी प्रतिनिधी मनोहर तावरे, मोरगाव, बारामती. प्रतिनिधी मनोहर तावरे, NTV न्यूज मराठी, मोरगाव, पुणे.